राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत श्री तुकाराम मुंडे आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई तसेच श्री मंगेश माने सहायुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक विभाग नाशिक व श्री विनोद धवड सहायक आयुक्त अन्न नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी शहरातील मे अवंती स्नॅक्स शॉप क्रमांक 3 गंगा निवास सोसायटी मामा मुंगी मंगल कार्यालयाजवळ पपिंग स्टेशन रोड गंगापूर रोड नाशिक या पिढीची अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत तपासणी केली होती। सदर तपासणीच्या वेळी आस्थापनेमध्ये अनेक त्रुटी आढळल्या, त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2026 अंतर्गत असूमा अन्न व्यावसायिकांचे परवाने व नोंदणी 2011 चे नियमामधील असलेले परिशिष्ट 4 मधील विविध तरतुदींचे उल्लंघन झालेले असल्यामुळे आज दिनांक 19/8/2026 पासून उपरोक्त अन्न आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलाय। सदर उल्लंघनामध्ये अन्नपदार्थ वृत्तांवर ठेवलेले आढळलेले कच्चे अन्नपदार्थ स्वीकारण्यापूर्वी तपासले नाही, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आढळले नाही, पेस्ट कंट्रोल केलेले आढळले नाही, भिंतींना रंगरंगोटी केलेली आढळली नाही, अशा विविध तरतुदींचे उल्लंघन झालेले आढळून आले। अन्न व औषध प्रशासन विभाग नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणास सर्वोच्च प्राधान्य देत असून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अन्न व्यावसायिकास कोणतीही सवलत दिली जाणार नाही। नाशिक विभागात सुरू असलेली विशेष तपासणी मोहीम पुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असून अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता, सुरक्षित अन्न उत्पादन, साठवणूक, हाताळणी व विक्री याबाबत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच त्या अंतर्गत नियम व विनियमांचे काटेकोर पालन करावे। तसेच नागरिकांनीही कोणत्याही अन्न पदार्थाबाबत दर्जा, स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासन विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार नोंदवून सुरक्षित अन्न अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सहायुक्त अन्न श्री मंगेश माने यांच्या मार्फत करण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।